कनेक्शन करायला सांग माईकचं आता. कोणासाठी थांबलेत? या या, नमस्कार, या बसा. जगन्नाथजी या. कसा आहेस? मी मस्त अरे आमची लेक कुठे दिसत नाही आहे. तयारी चालू आहे तिची. येईल 5 मिनिटात येईल. आणि तिलोत्तमा कुठे? तीही दिसत नाहीये कुठे. आई आली. तुम्ही कसे काय इथे? नाही म्हणजे तुमचं येणं अपेक्षित नव्हतं. अनपेक्षित गोष्टी करण्यात आम्ही पटाईत होत हो का? आणि त्या करण्यात आम्हाला आनंद मिळतो, त्यामुळे आम्ही त्या करतो. आणि कसं आहे ना, मुलीचं कौतुक आहे, बघायला ते यायला हवं नाही का? नाही, चांगलंच झालं तुम्ही आलात. अहो, एवढा खास कार्यक्रम आहे. सावलीलाही आनंद होईल तुमच्या येण्याचा. म्हणजे या. नमस्कार. वेलकम वेलकम बाबा. नमस्कार. तुम्ही एकटेच आलायत ना? हो म्हणजे सध्या तरी. सध्या तरी म्हणजे? मी इथे थांबलो तर चालेल ना? नाही म्हणजे एंट्री फी वगैरे नाहीये ना? अहो, घरचाच कार्यक्रम आहे. एंट्री फी वगैरेच काय? आणि तसंही तुमचीच बायको गाणार आहे ना? चंद्रकांतजी, तुम्हाला खरं सांगू का, मी आज भैरवीचं गाणं नाही तर सावलीचं गाणं ऐकायला आलो. आणि मला खात्री आहे आज सावली भैरवीला नक्की हरवणार. अहो, तशी माझी पैज लागली तारा बरोबर. वा. नाही, आमची सुद्धा पैज लागली आहे. पण डॅड, नक्की कोण कोणाच्या बाजूने हे कसं कळणार? अरे खूप सोपं आहे. तुझी आई आहे ना, भैरवीवर पैसे लावणार. नाही, कारण ती जिंकावी असं तिला आधीपासूनच वाटतं. आणि तुझे बाबा सावलीवर पैसे लावणार. छान. थोडासा ना ब्लशला, म्हणजे कसं छान दिसशील. बस 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 वहिनी. अगं थोडा थोडा छान दिसेल. एवढा मोठा कार्यक्रम आहे, असू दे की थोडा. वहिनी, काय कधीपासून बघते मी ती पर्स घेऊन का फिरताय? एवढं काय त्या पर्स मध्ये? ठेवा की इथे कुठेतरी, कोणी चोरणार थोडी आहे. माझ्या पर्स मध्ये काय असणार ना गरीबडीच्या. अगं तुला माहित नाही का मी किती पर्स विसरते. हा, ते मागे मैत्रिणींसोबत शॉपिंगला गेले, विसरली पर्स. यांच्यासोबत कुठल्या दुकानात गेले, विसरली पर्स. माहेरी गेले, विसरली पर्स. अगं पर्स घेण्यातच पैसे जातात माझे सगळे. आणि लास्ट टाइम ना लय गोळ्या औषधं गेली होती ग पर्स मधनं, लय खर्च आला होता. म्हणून म्हटलं या वेळेला आहेत जरा गोळ्या बिळ्या तर सांभाळून ठेवावी आपली आपली. हा बरं, ठेवा तुमच्याकडे. पण तुम्हाला सांगू, खरंच खूप बरं झालं की तुम्ही आलात. है ना? कारण जेव्हा मला कळलं ना की आई, बाबा, दादा, अप्पू घरातलं कोणीच येणार नाहीये, तेव्हा माझं मन खट्टू झालं होतं. खट्टू कशाला व्हायला पाहिजे? हा, मी आले ना तुझी वहिनी, है की नाही? आणि मी आले नसते तर तुझ्या गळ्याची कुणी काळजी घेतली असती सावळे? म्हणजे चहा पाणी. चहा पाणी तुला काही लागलं तर कोण देणार? मीच देणार ना. म्हणून आले मी मदत करायला. हा, हे चल बाई, लेट होतोय, सगळे वाट बघत असतील. चल चल. नको ना, थोडस थोडस. वेलकम. बसून घ्या ना तुम्ही. आम्हाला सावली मॅडमच्या बाईट्स घ्यायचे. हा, येतीलच त्या. मी कळवतो तुम्हाला. भैरवीजी अजून का नाही आलेत? नाही, येतच असतील. म्हणजे एव्हाना यायला हव्या होत्या. वेळ झाली तशी. सावलीजी, आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला? भैरवीजी यांच्याशी तुम्ही जुगलबंदी करणार आहात, तर आज काय तुमचं नातं तुटणार आहे का? अटीनुसार आज तुमचं गाणं पणाला लागलंय. जर आज तुम्ही हारलात तर तुम्हाला कायमचं गाणं सोडावं लागणार. एवढी मोठी जोखीम घेताना भीती नाही वाटत का? मुळात आजची जुगलबंदी कोणाला हरवण्यासाठी नाहीये. माझ्या गाण्याची साधना सगळ्यांना ऐकवण्याची संधी मिळाली आहे मला. मला माझ्या गुरूंसोबत गाणं गाण्याची संधी मिळाली आहे. याचाच मला खूप आनंद होतोय. भैरवी वजे अजून कशा आल्या नाहीत? कुठे राहिल्यात त्या? हो,
वेळ तर झाली आहे, आली पाहिजे होती, पण भैरवी अजून आली नाही. मला वाटतं ती घाबरली असेल किंवा तिला समजलं असेल की तिचा डाव फिसकटणार आहे. नाही नाही, किंवा मग असं पण होऊ शकतं की तिला तिची चूक कळली असेल. नाही, असं करून कसं चालेल? लोक आली आहेत, वाट बघतायत. मी फोन करतो, 1 मिनिट. माई, कुठे राहिला तुम्ही? या की लवकर, सगळे वाट बघतायत. हा, या लवकर, कार्यक्रम सुरू होणार आहे. मी ऑलमोस्ट पोहोचलेच आहे तिथे. मला एक सांग, तिथं कोण कोण आहे आता? कोण कोण म्हणजे काय, मेंढळी मंडळी तर आहेतच सगळी. आणि तुमचा खास शत्रू जगन्नाथ, तो बी आलाय. आणि तुमचे ते टुमंतराव, अहो तुमचा नवरा सुमंत, ते बी आलेत. पण माई या ना लवकर, अहो तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रमाला रंगत नाही माई. बरं, मी ऑलमोस्ट पोहोचलेच आहे. इकडे पार्किंग मध्येच आहे, गेटच्या जवळ. सगळी तयारी झाली आहे ना? हा विषय आहे का? हा, अहो केवढं मोठं स्टेज बांधलंय, केवढी फुलांची सजावट केली, केवढी ती साऊंड सिस्टीम, केवढी टेबल, खुर्च्या, माणसं, काही. अगं ए बावळट, मी काय तुला डेकोरेशन बद्दल विचारतेय का? दुसरं काही राहिलंय का? अगं, तुला ते एक काम दिलं होतं ना, औषध 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 झालं का त्याचं काही काम? अगं बाई, म्हणजे ते आता द्यायचं होय माई? अगं मग त्याचं काय मुहूर्त काढणार आहेस का वेगळा? हा, का कार्यक्रम संपल्यावर करणार आहेस? नाही नाही नाही, बरोबर आहे तुमचं, मी आत्ताच येते. बावळट, जयंती, हे वेळेत नाही झालं ना तर या सगळ्याचा काही उपयोग होणार नाहीये. आपला प्लॅन फसेल, कळतंय का तुला? नाही नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, मी लगेच करते. हा माई, बाय बाय बाय, या लवकर. बिझी येतोय, बहुतेक कोणाशी तरी बोलतायत त्या. फोन बिझी येतोय, मला वाटत नाही ते येतील म्हणून. खूप उशीर केलाय भैरवीजींनी. तुम्ही तिची वाट बघू नका, ती आता येणार नाहीये. असं का बोलताय तुम्ही? ओ, तिने सगळं मुद्दामून केलंय, पब्लिसिटी स्टंट. नाही, तिने जे काही केलं असेल ते करू दे, त्याचा आपण का त्रास करून घ्या, नाही का? आणि आपण आता सगळे जमलेलोच आहोत, तर परत कशाला जायचं? म्हणजे चंद्रकांतजी, मी काय म्हणतो, आपण सावलीच्या एकटीचाच कार्यक्रम करूया ना, काय वाटतं? नाही, मस्त आहे आयडिया. खरंच आपण आसुसलोय ते चांगलं गाणं ऐकण्यासाठी. हा, मग सावली, मला वाटतं तू ये स्टेजवर आणि सुरू कर.